मेळघाटातील आरोग्य सेवा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। 15 दिवसापूर्वी चुनखडी आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषध साठ्यासह मृत उंदीर आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा मेळघाटातील खीरपाणी आरोग्य केंद्राच्या प्रसूतीगृहात सिमेंट पोते आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे पुन्हा एकदा मेळघाटच्या आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे। चिखलदरा तालुक्यातील काटकुम आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या चुनखडी उपकेंद्रात मृत उंदीरासह मुदतबाह्य औषध साठा आढळून आला होता। त्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा चिखलदरा तालुक्यातील टेंभुर्णीसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या खीरपाणी उपकेंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। येथील उपकेंद्राच्या प्रसूतीगृहात चक्क सिमेंटचे पोते आढळून आले, सोबतच प्रसूती करण्याचे सामान सुद्धा अस्ताव्यस्त आढळून आले। त्यामुळे या उपकेंद्रात महिलांची प्रसूती कोठे करण्यात येते हा प्रश्न उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे येथील कार्यरत असलेले सामुदायिक आरोग्य अधिकारी सुद्धा मागील काही दिवसांपासून गैरहजर असल्याचे दिसून आले। या उपकेंद्रात सुरू असलेल्या कारभारावरून आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। परिणामी या उपकेंद्रात सुरू असलेल्या कारभारामुळे गावासह परिसरातील नागरिकांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। येथील सामुदायिक अधिकारी मुख्यालयी राहणे तर सोडाच, पण सतत गैरहजर राहत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। तर कधी काळी अधिकारी उपकेंद्रात आलेच तर सही मारली की घरचा रस्ता धरत असल्याची माहिती पुढे आली आहे। परिणामी गावकऱ्यांना येथील उपकेंद्राचा कोणताही लाभ होताना दिसून येत नाही। याकडे टेंभुर्णीसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।